रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कमीत कमी खर्चात एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे तंत्र आत्मसात करा, ऊस तज्ज्ञ तानाजी डवांग. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथे HR जाधव सहकार समूहाच्या वतीने एकरी 100 टन ऊस उत्पादन या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध ऊस तज्ज्ञ तानाजी डवांग यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आधुनिक ऊस शेतीचे तंत्र सविस्तरपणे समजावून सांगितले. कार्यशाळेत ऊस लागवडीपूर्वीची जमिनीची पूर्वतयारी, माती परीक्षण, योग्य बियाण्याची निवड, बीज प्रक्रिया, 2 सऱ्यातील योग्य अंतर, लागवड पद्धती, आंतर मशागत, आंतरपीक नियोजन, खत व पाणी व्यवस्थापन तसेच रोग व कीड नियंत्रणापासून ऊस तोडणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांवरील व्यवस्थापनाबाबत तानाजी डवांग यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी वारणा दूध संघाचे चेअरमन HR जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविकात बोलताना घटत्या ऊस उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली. वारणा परिसरात एकरी 80 ते 100 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात रेक्स बोटनिक्स कंपनीचे विभागीय अधिकारी संतोष कुंभार यांनी आधुनिक जैव तंत्रज्ञानावर आधारित खते व पीक संरक्षण उत्पादनांची माहिती दिली. तसेच वारणा साखर कारखान्याचे मुख्य रसायन तज्ज्ञ विश्वास जाधव यांचा साखर उत्पादन प्रक्रियेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शिरीष कुमार जाधव, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी पाटील, संतोष कुंभार, हरी सधू जाधव, विजय जाधव, अरविंद जाधव, बाळासाहेब जाधव, पंडित कावळे, संपत कनसे, सयाजी भोई, राजेंद्र भोसले, प्रशांत पाटील, रमेश खाडे, हरीश येळगावकर, इंद्रजित कांबळे, श्रीधर आवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास HR जाधव सहकार समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, कृषी सेवा केंद्राचे प्रतिनिधी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार माजी सरपंच शिरीष कुमार जाधव यांनी मानले. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.